स्वागत आहे तुमचं श्रद्धा मंत्री ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर आज आहे पूजाचा तो दिवस आलेला आहे, श्रावणातल्या शनिवारची दुसरी पूजा, दुसऱ्या शनिवारची। तर आंबो बिंबो झाले, तुम्ही बघितलात, 4:15 झाले। मी 4 वाजता उठलेली, 4:45ला उठलेली, पूजा झाली आहे, तुम्हाला दाखवते। आणि आता पुरणपोळी, वरण भात आणि लोकांना नाश्ता हे सगळं बनवायचं आहे। आणि ते मागे बघा मखर रेडी आहे, पूजेचं सामानही सगळं आणलेलं आहे। सगळेजण झोपले आणि मीच लवकर उठली आहे कारण काम आहे म्हणून। सो येस, आजच्या दिवसभराचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करेन, माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा। देवाची भांडी तिथे रेडी आहे, तिथे देवाचं सगळं हारबीर सगळं आहे, वेण्या इथे हा चौरंग आहे आणि आणला आहे। आणि मस्त जेव्हा पेटवतील तेव्हा दाखवेन। आणि म्हणजे लादी बिदी सगळं झालेलं आहे। आणि आता मी भांडी लावून घेते ही पटकन। त्यानंतर आजच्या दुपारच्या जेवणाला मी वटाणे घातले भिजत। आणि इथे पुरणपोळीचं पुरण रेडी आहे। मी आजच्या जेवणामध्ये दुपारी जे नैवेद्य असणार आहे त्या नैवेद्यामध्ये मी हळू बोलते कारण पप्पा झोपले। दुपारच्या नैवेद्याला मी विदाऊट कांदा लसणाचं जेवण बनवणार आहे, डाळ भात आणि वटाण्याची भाजी आणि पुरणपोळी। तर हे सगळं आता बघितलं किती वाजले तुम्ही, तर चला पटापट करून घेते, भांडी लावून घेते आणि मग नंतर सगळं काम झाल्यावर तुम्हाला भेटते। तर इथे मी आता वाटाणे आहे ते चांगले धुवून घेणार आहे पाण्यातनं। त्याआधी मला सवय आहे की सकाळी उठल्या गरम पाणी पियायचं। गरम पाणी ओव्हनला लावलेलं आणि गरम पाणी पिऊन घेतलेलं। त्यानंतर मस्तपैकी स्वच्छ पाण्याने असे वाटाणे धुवून घेतले। आणि आता एका साईडला मी वरण बनवणार आहे विदाऊट लसूणचं। आणि एका साईडला मी कुकरला फोडणीसाठी तयारी करते, टोमॅटो कापते आहे कारण तुरीची आणि मुगाची डाळ असे मिक्स करून वरण बनवणार आहे। आणि काय नाही, आपलं नॉर्मल लसणाची फोडणी न देता राई जिराची, कढीपत्ता आणि मिरची आणि टोमॅटो आणि हळद आणि हिंग असं सगळं ॲड करून फोडणी करणार आणि डायरेक्ट कुकरला लावणार, म्हणजे कसं पटापट होतं ना काम, ते बघा। तर आता मी त्याच्यानंतर मी आता मीठ सगळं ॲड करून एका साईडला मी आदल्या दिवशीच पुरण रेडी केलेलं होतं, त्यामुळे मला पटकन काय बोलाल पुरणपोळ्या करायला इझी झालं। सकाळ हे सगळं करत बसली नाही। आणि एका साईडला मी तवा गरम करत ठेवलेला आणि 5च पुरणपोळ्या करायच्या होत्या, 5च्या इथे माझ्या 6 झाल्या। मग एक मी देवाला, आमच्या घरातला जो देवारा आहे त्याच्यामध्ये मग मी नैवेद्य ठेवला देवाला। आणि माझ्या पुरणपोळ्या बघा केवढ्या मोठ्या होत्या, फक्त सकाळी उठून पीठ मळलेलं होतं आणि पुरण हे आदल्या दिवशी करून ठेवलेलं, त्यामुळे मला पटकन इझी झालं करायला। आणि ते जे तूप आहे तुपावर पुरणपोळी पूर्ण भाजते मी, तेलावर नाही भाजत। जरा तुपाने जरा छान क्रिस्पीनेस येतो आणि म्हणजे चवीला पण खूप छान लागते असं आहे। तर पटापट करून घेतलं आणि भटजी येण्याच्या आधीच माझं झालेलं होतं रेडी। आणि नशीब तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच। एका साईडला बघा कुकरची शिट्ट्या होत आहेत। आणि खरं सांगू, एवढ्या लवकर उठलेली म्हणून माझं एवढं सगळं झालं, कारण पूजेवरनं उठायलाच किती वाजले ते तुम्हाला पुढे कळेलच। पण मेन देवाचा नैवेद्य झालेला होता। आणि मग तुम्ही बोलाल एवढ्या मोठ्या पुरणपोळ्या, पण मला ना सवय झाली पहिले। तर पुरणपोळी झाली आहे। पुरणपोळी झाल्यानंतर मी आता तुम्हाला दाखवते, डाळ पण झाली, एका साईडला तुम्हाला भाजी दाखवते। आणि पुरीचं पीठ मळलेलं होतं, पुरणपोळीसाठी जे पीठ मळलेलं होतं त्याच्यातलं ते पीठ आहे ते उरलेलं होतं, त्याच्याने पुरणपोळ्या करणार आहे। आणि एका साईडला बटाटे कापून ठेवले, तुम्हाला दाखवते। तर ही बटाट्याच्या भाजीला मी कापून ठेवली बटाटी। एका साईडला तेल गरम होतं आहे, पुऱ्या हे बघा, पुऱ्या इथे कल्यात लाटून ठेवल्यात। पुरणपोळ्या पण माझ्या रेडी झाल्या आहेत।
इथे ना मी नैवेद्याचं ताट काढलं आहे आणि इथे डाळ पण झाली आहे आणि इथे कुकरला गरम आहे, वाटाण्याची भाजी होते आणि देवाला पण पुरणपोळीचा. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला आहे घरामध्ये देवाला आणि हे सत्यनारायणच्या पूजेसाठी या 5 पोळ्या बाजूला काढून ठेवल्या आहेत. आणि आता वाटाण्याच्या भाजीचं बघूया काय आहे, शिजलेत का नाही. आणि वाजलेत किती तुम्हाला दाखवते, थांबा. वाजलेत 6. बघा 4ला उठलेली. माझा नवरा बाहेर काहीतरी काम करतोय. कुठे गेला तो? बघा काम काय करतोय काय माहिती. सगळं साफ करायचं बाहेरचं पण. आणि माझा लेक झोपलाय. माझा बाळ कुठे गेला ते बघा. नुसतंच लवकर उठून मग खेळायला जाईल. वाटाण्याची भाजी, तेल गरम होते इथे, जरा चेक करते. हो मस्त शिजले, सालं बरं आली बघा. आणि ही ना विदाऊट कांदा लसूण टाकलेला नाही आहे ह्याच्यामध्ये. आता वरून कोथिंबीर टाकेन. भाजी झाली आहे कारण बघा पूर्ण वाटाणा बटाटा पण सगळा शिजला आहे. मिक्स करून घेते. एक हातात मोबाईल आहे. तर आता येणार आहेत थोड्या वेळाने कुणाल भाऊ आणि स्वप्नाली, कारण ते खूप छान प्रसाद करतात. गेल्या वर्षी पण केलेला होता. आणि सत्यनारायणचा आमच्या घरी गणपती असतो ना, म्हणजे कोणाकडे पण, तर कुणाल भाऊच बनवतात. तर येतील आता थोड्या वेळाने. त्याच्या आधी मी सगळं पहिले पूजा बिजा करून घेते. बटाट्याची भाजी मी नंतर करेन. कोथिंबीर टाकून ठेवली. आधी भात आहे ना हा एकदम शेवटला करेन, म्हणजे लेट करेन, कारण कुकरला पटकन होतो भात. आणि बाकीचं जे आहे तुम्ही बोलाल एवढ्या लवकर जेवण का करते आहेस असं, तर मला बाकीची पण कामं आहेत आणि मी किचनमध्ये राहिली तर माझं सगळं राहून जाईल. आणि आता थोड्या वेळाने भटजी येणार आहेत. भटजींनी सांगितलं आम्हाला 7 वाजता येईल, पण 7चे आता 6 वाजले. मला वाटत नाही 7:30ला येते. पूजा जेव्हा चालू होईल तर तुम्हाला मी नक्कीच दाखवेन कधी स्टार्ट होईल. मग पूजेला बसली तर 2 तास कुठेच नाही गेले. आणि मग कोणत्या पाहुणे बिवणे येणार. ॲक्च्युली आम्ही संध्याकाळी सगळ्यांना आमंत्रण केलेलं आहे पूजेला पाय पडायला आणि जेवणासाठी. पण जर सकाळपासून कोण जर आलं तर त्यांना कोण बघणार, मीच आहे ना एकटी. सो त्यामुळे असं आहे की घरातल्या सगळ्याच जणींनी मला विचारलं, माझ्या शेजारच्या मैत्रिणींनी पण विचारलं, श्रद्धा काय काम असेल तर सांग. पण कसं आहे ना, आपलं घर, आपल्या घरामध्ये आपण कुठे वस्तू ठेवतो हे आपल्यालाच माहिती. मी जर पूजेला बसली किंवा मी जर काय कामात असेल तर बोला, अरे श्रद्धा हे कुठे, अरे श्रद्धा ते कुठे, असं मला प्रत्येकजण विचारत राहणार. सो त्यामुळे मी डिपेंड कुणावर राहत नाही. मला सगळ्याच जणी मला विचारतात, म्हणजे मैत्रिणींसकट, घरातल्या म्हणजे जावांसकट, की बाबा सांग आम्हाला काय काम असेल तर. पण कसं आहे, आता मी जर सपोज कुणाला टाईम दिला 8ला या, तर प्रत्येकाला प्रत्येकाची घरची कामं असतात, बरोबर. आणि त्यांची काम करून डॉट 8ला तर कोण येणार नाही, 8:30 वाजणार. पण माझं तेवढ्या वेळाचं मी त्यांची वाट बघत राहिली तर माझी कामं राहतील ना. आता बघा मी एका साईडला कपडे सुकत लावायचे, तर मशीन झाली, सकाळी लादी कचरा सगळं करून झालं आहे, देवपूजा झाली, सगळीच कामं असतात आहे की नाही. त्यापेक्षा तुम्ही माझ्याकडनं ही गोष्ट शिकून घ्या, डिपेंडिंग कोणावर राहू नका. हां बघा मेहंदी बघा, जरा रंग आता येत चालला आहे छान असा. एका हाताला आणि दुसऱ्या हाताचे जाऊ काहीच नाही. तुम्ही बघितलात ना, काल मला काम पण होतं, त्यामुळे मी लगेच काढले आणि लगेच एक तासामध्ये सुकल्या मी सगळी पुसून टाकली. पण त्या जी रंगेती रंगे, कारण माझ्या नवऱ्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. खूप झालं बोलणं, तर मला हे फक्त तुम्हाला सांगायचं होतं. तर तुम्हाला विचार पडले की बाबा एवढ्या लवकर का करते असं सगळं आहे त्यामुळे. आणि आता मी सगळं आटपते, गॅस चालू आहे आणि मग तयारी करायची, साडी नेसायची. चला माझा नवरा आता उठला आहे, तो आंघोळीला जाईल आणि गाईज माझं बाळ उठलेलं आहे. आत्ताच ठेवला फोन आणि लगेच उठला. का बाळ उठला? झोपायचं ना. हा सोन्या लवकर उठलं बघा. वाजले किती? 6:15. डोळे उघड, डोळे. डॅडी बाहेर आहे रे बाळा.
झोपेतनं उठल्या बाहेर. कुठे चालला? अय झोपेत आहेस की काय? आती कुठे चाललायस? मग कुठे ये डॅडी येईल कुठेतरी काहीतरी काम करत असेल. ये धैर्य झोपेत आहे. आणि गाईज रेडी झालेली आहे आणि असे साधी सिंपल साडी घातली. संध्याकाळी वेगळी वाटते आणि मला व्हिडिओ नाही लागतो. रेडी झालेलं आहे. आम्ही आणले मस्त लाईटिंग आणि येते 6:15. आणि सामान आधी नणू आला आहे व्हिडिओ करायला. स्पेशली त्याला बोलून व्हिडिओ करायला. चला इथे अजून कुणाल भाऊ आले नाहीत तर मी दूध गरम करत ठेवलेलं आहे त्यांना प्रसादासाठी. सो आणि हां इथे माझी भाजी पण रेडी झाली आहे. बटाट्याची भाजी मिरचीवर केली आहे, राई जिरं मिरची. याच्यात काय वाटाण्याची भाजी, तुम्हाला मग अशी डाळ दाखवली. याच्यात पुरणपोळी आणि इथे पुऱ्या आहेत. बोल रे सो पुऱ्या आहे. तर संध्याकाळी मस्तपैकी तयारी करणार आहे आणि असा सिंपल लुक ठेवणार आहे. काहीच नाही, फक्त गजरे घातले, कपडे लावले आहेत सुकत. माझा क्लिप पण टाक. कपडे लावले आहेत सुकत आणि भटजी येतील. सगळं काम झालेलं आहे. तुम्हाला मी सांगितलं की बघा अजून कुणाल भाऊंचा पत्ताच नाही आहे, कारण आता थोड्या वेळाने भटजी येतील आणि प्रसादाचा शिरा बनवायचा आहे. असं असतं आपण म्हणजे असं मग जाऊ दे नंतर तुमच्याशी बोलते. पण माझी साडीचं लुक कसं वाटलं सांगा हा नक्की कमेंटमध्ये. सो चला आता बाहेर रांगोळी काढून घेते नंतर भेटते. काय आणि प्रसादाचे आचार्य आलेत. काय मंदिरात पाया पडायला. मंदिरात ना पूर्ण याच्यात अडीचच आहे दूध, काय वेगळं नाही काढलंय. केशर हा. तर गाईज आमचे कुणाल भाऊ मस्त तुपामध्ये छान असा रवा परतून घेत आहेत. आणि अजून हे बघा इथे ड्रायफ्रूट हे स्वतः मेहनत करून त्यांनी कापलेत. 6 वाजता आल्यापासून बघितलं तुम्ही, तेच चालू आहे त्यांचं काम. अजून आमच्या भटजींचा पत्ता नाही, तुम्हाला दाखवते. 7 वाजता बोललेले आणि वाजलेत किती बघा, 8 वाजलेत. 8 पाठ. हा सगळं आहे आमच्याकडे, पाठ आहे. टेबल देऊ का? डायरेक्ट उभे राहते. हा तर अजून काम बाकी आहे. केळी बी सगळी टाकणार आहेत भाऊ मस्तपैकी तुपामध्ये. छान असा परतून देत आहेत. आता ह्याच्यानंतर काय टाकणार आहे? कुक सांगाल का काय ह्याच्यानंतर आहे? सिक्रेट आहे. मग आपण एक काम करूया. अरे रवा तर भाजून घेऊन ठीक आहे. रवा भाजल्यानंतर मला आवाज द्या, मी दुसरं घ्यायला येते. किती ग केवढी मेहनत केली काजू साफ करायला. मग बाई. आणि आता आम्हाला तुळशी साफ करायच्या आहेत, तर आता आम्ही तुळशी साफ करून घेतोय. महाराज आले आहेत, त्यांनी मांडायचं सगळं साहित्य सगळं मांडलेलं आहे. तुळशी साफ करून ठेवलं आहेत
तुम्हाला कोणी अख्खा बोलले? हा मी विचारलं त्यांना अख्खा गुळ नाही 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 नंतर घ्यावं लागेल. हा जोडा गणपती बाप्पांची प्रार्थना करायची आहे. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः. ध्यायामि नमस्कारं करोमि. घेतो जलस्पर्शः डोळ्यांना पाणी लावायचं आहे. अपवित्र पवित्रो वा सर्वास्तांगरोपि वा यस्मरे कुण्डलिकाक्षुद्वाय धन्तरशुचिः सर्वं शुचिः हो शुचिः आचमेत. 3 वेळेस पाणी प्यायचं आहे. ओम केशवाय नमः स्वाहा. ओम नारायणाय नमः स्वाहा. ओम माधवाय नमः स्वाहा. 2 वेळेस कमलात पाणी सोडून द्या. गोविंदाय नमः. विष्णवे नमः. हात पुसा. हात जोडायचे. विष्णू भगवंताची प्रार्थना करायची आहे. ओम नरसूदनाय नमः. त्रिविक्रमाय ब्रवन्तु नः. तुम्ही स्वतःला हळदी आणि कुंकू लावायचे. देहि तो भाग्यमारोग्यं देहि देवी परमं सुखं रूपं देहि दें देहि यशो देहि द्विषो देहि. हस्ते अक्षरान् गृहीत्वा विनायकं चिन्तयेत्. हातात अक्षर घ्यायचे. गणपती बाप्पांची प्रार्थना करायची. गणरायाला सांगायचं श्रावण मास पर्वकालाच्या अंगभूत गणराया आजच्या दिवशी सत्यनारायण भगवंताचं पूजन करतोय. या पूजनामध्ये तुम्हाला आमंत्रित सर्व कार्यात सिद्धये. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आयुः अस्तीति भवन्तः ब्रुवन्तु पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरस्तु. क्षत्रं विक्रीवचो योगश्चरणं जीव धर्मं विक्रीं जगदा. अधिप्रभुश्चहते मङ्गलगणविशेषेणावशिष्टायां देवाय शुभपुण्यनारायण पूजन कर्म अहं करिष्ये. सोडून द्या पाणी. नमस्कार करोमि. देवाला नमस्कार करा. दीपनारायणाला. ओम दीपस्तदेवताभ्यो नमो नमः. ज्ञानमालिन्ये नमो नमः. हातात पकडायचं. हळदी कुंकू हाती घाला. दीपस्तदेवताभ्यो नमो नमः. ज्ञानमालिन्ये नमो नमः. हरिद्रा कुंकुमं जगतो भागदत्तानि समर्पयामि. नागपुष्पाणि समर्पयामि. इकडच्या दिव्याला म्हणून दीपस्तदेवताभ्यो नमो नमः. हृदयामि नमस्कारं करोमि. जमिनीला नमस्कार करा. जमिनीची प्रार्थना करा. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिंदू भूमे सुखं
शुभम महामंगले पुण्यभूमे त्वदर्थे परिप्रयामसि पावकोऽस्मत् शिवो भव हिमसत्वादरागिराग्ने परिप्रयामसि पावकोऽस्मत् शिवो भव उपजन्मुखमेतथे पतरमदिभ्वाग्नि पितमपावसि मण्डुगिराभिरागिये सिंहोजन्मावकोरटकुशमङ्गले अपाकृतमेन कुसुमदशरीरमन्नस्ति असुतमृतयः पावको अस्मत् शिवो भव अग्ने पावकरोचि अस्य श्री प्राण प्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्मा विष्णु रुद्र ऋषयः ऋग्यजु सामानि छंदांसि परा प्राण शक्तिर्देवता आम्बीजम हिंदू परिधानांच्या विषय सोडून द्या येतो का येत असेल तर नसेल सोडून नामक बरोबर तिकडे हातात काढून नमस्कारं करोमि ओम आं ह्रीं क्रों यां ह्रां लां वां ज्वां फं जनुन्दः ह्रीं ह्रीं क्रों अधं वतस्वाय विष्णुमुखिनां रेणुधीरां प्राणाय प्राणाः ओम कलाधरावतं सकं विलासि लोकरक्षकम् अनायकैकनायकं विलासि देवदैत्यकं नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम् आपण जे वाहिलेलं फुल आहे ते उचलायचं त्या फुलाचा सुगंध घ्यायचा कपडे लावायचे डोळ्यांना स्पर्श करायचा सुगंध घ्या कपडे लावा डोळ्यांना स्पर्श करा इथं सोडून द्या आणि हस्तौ प्रक्षालय नमस्ते नमस्ते त्वं यो प्रत्यक्षतमसि त्वं एव केवलं कर्तासि त्वं एव केवलं धर्तासि त्वं एव केवलं भर्तासि त्वमेव सर्वं जगतं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मा विद्या अरे काय नाही वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिः समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गणपत्यादि गणपति लागायचा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर वरुणाय नमः प्रवे गोविंदाय नमः वीरं पूजयामि प्रवे गोविंदाय नमः लक्ष्मी प्रवेदाय नमः विष्णुवे सर्ववेदाय नमः उत्तरयत्रवेदाय नमः वरुणाय नमः पंचोपचार पूजनार्थे हरिद्रा कुंकुमं सर्वसौभाग्यदृढानिं समर्पयामि दुर्वांशराणि बिल्वपत्राणि समर्पयामि कलेक्शन खाली घेऊन द्यायचं खाली नमस्कार करोमि धूपं दीपं कल्पयामि ते सप्तायं आवाहयामि स्थापयामि अग्निमाग्निमावहयामि स्थापयामि देवायमायमावहयामि स्थापयामि देवदेवनाग्निमावहयामि स्थापयामि वरुणानाग्निमावहयामि स्थापयामि वायुमावहयामि स्थापयामि सोमायमावहयामि स्थापयामि ईश्वराय आवाहयामि स्थापयामि ओम आदित्याय नमः ग्रहणास्त्रिक पादाय नमः प्रतिष्ठापनाय चरण समर्पयामि सर्वोपचारा नमः ईश्वराय नमः श्री भूये नमः 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 आदित्याय नमः पुष्कराक्षाय नमः महास्वराय नमः अनादित्याय नमः रात्रे नमः रात्रे नमः सहस्रत्वाय नमः अप्रमेयाय नमः श्रीवेदाय नमः अरुणाभय नमः अमरप्रभवे नमः विश्वकर्मणे नमः मनवे नमः वैष्णवे नमः रहिष्ठाय नमः शरीराय ध्रुवाय नमः अग्रहाय नमः शाश्वताय नमः कृष्णाय नमः वैहिकाक्षाय नमः प्रणदाय नमः प्रभुताय नमः त्रिलोकाय नमः पुण्यश्रवण कीर्तनाय नमः उत्तारणाय नमः ईश्वरतिने नमः पुण्याय नमः विश्वप्रकाशनाय नमः विरण्ये नमः रक्षणाय नमः सत्ताय नमः जीवनाय नमः पर्वतशिलाय नमः अनन्तरूपाय नमः अनन्तशरीरे नमः एकमन्यवे नमः अव्यापाहाय नमः चतुरांशराय नमः गहिरात्मने नमः विदेशाय नमः
ईशाय नमः दिशाय नमः अनाथिके नमः भुवे नमः भूषणाली त्याने पूजेचे सर्वधर्म काढून श्री सत्यनारायणाचे पूजन केले व तीर्थभार घेतला त्यामुळे तो दारिद्र्यातून मुक्त होऊन पूर्ण सुखी झाला पुढे प्रत्येक महिन्याला तो सत्यनारायणाची पूजा करून आला एकदा तो पूजा करत असता एक वैविकाचा हात त्याने म्हणून तेथे आला श्री सत्यनारायणाची पूजा करत झालेले बोलतो दर्शनासाठी आले आहे त्यामुळे हा प्रकार घडला आहे ती घरी जाऊन तीर्थभार घेऊन येईल तर तिला तिचा पती निसंशय प्राप्त होईल एकाच वेळेला करावती घरी गेली व तीर्थभार घेऊन परत गंधारावर आली व तिचा पती स्वजनांचा रस्त्या दृष्टी उडला मग ते सर्वजण अतिशय आनंदी होऊन घरी गेले नंतर तो साधूवाडी प्रत्येक पौर्णिमेला व संक्रांतीला सत्यनारायण भगवंताची पूजा करू लागला या लोके सुखी झाला शेवटी मोक्षाला गेला हरे महाराज हरे महाराज हरे महाराज इथे सुतरामे देवा इथे सुतो जय महाराज श्री राम जय हरे विठ्ठल ओंकार श्री विष्णु भगवान की जय सत्यनारायण भगवान की जय भगवंत या ठिकाणी विराजमान झालेले हा जो नैवेद्य ते ग्रहण करताय ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम ज्ञानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे नमः नैवेद्यं निवेदयामि हातात पाणी घ्या परत पाणी घेवा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम ज्ञानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे नमः नैवेद्यं निवेदयामि फलन्ताम्बूलं द्रव्यदक्षिणां समर्पयामि प्रत्येक वेळेवरती समोर एक फळाच्या समोर प्रत्येक फळाच्या समोर आरतीसाठी काय घ्यायचं कापूर याचे तयार करताय का रेडीमेड वाले नाही जय 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 मंगलमूर्ते हो श्री मंगलमूर्ते दर्शन मात्रे मान कामना मूर्ते जय जय देव रत्नाते अम्बे करुणा विस्तारे वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारे जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी त्रिभुवन भुवनी माता तुझाई श्री नागी चारी भ्रमणे परंतु न बोले काही सारी विवाद करिता पडले प्रवाही ते तो भक्ता लागे पावले लागे जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होते निराशा देहापासून सोडली मोडे भवभाषा अंगे तुझा वाचून कोण निराशा हर हर तल्लीन झाला परमंगल लेखा जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय दीन दयाला सत्यनारायण देवा जय जय दीन दयाला सत्यनारायण देवा पंचारती ओवाळू श्रीपती तुझ भक्ती भावा देवा तुझ भक्ती भावा जय जय दीन दयाला सत्यनारायण देवा जय जय दीन दयाला सत्यनारायण देवा विधियुक्त पुजुनी करिते पुराण शुक्त शर्करा मिश्रित गुरुभूम चूर्ण प्रसाद भक्षण करिता प्रसाद भक्षण करिता प्रसन्न तो नारायण देवा तो नारायण जय जय दीन दयाला सत्यनारायण देवा जय जय दीन दयाला सत्यनारायण देवा शतानंद विपरे मुरली व्रत हे आचरे
पूजिता भावार्थे पूजिता सर्वा इच्छितला धरे हो देवा इच्छितला धरे जय जय दीनदया सत्यनारायण देवा जय जय दीनदया सत्यनारायण देवा साधु वैश्य संततीसाठी तुझला प्रार्थिले इच्छित पुरता मनात हो निवतना आदरिले त्या पापाने संकटी पडुनी दुःखी भोगिले स्मृती भोवनी आचरिता स्मृती भोवनी आचरिता व्रत त्याच वाची उद्धरिले हो देवा तु वाची उद्धरिले जय जय दीनदया सत्यनारायण देवा सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षो नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हे चिरता जय जय रघुवीर समर्थ कैलास राणा शिवचंद्रमौळे फणेन्द्रनाथा प्रभुडी धराळे कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीण शंभो मज कोण तारी हा ना बरोबर आहे आपला एक करतो. नाही ते सोडून ते ब्लॉग मध्ये पण झाले कुठला मला येत नाही ना. मला एकच येतो. हे बघा ह्या उत्तर पूजेच्या अक्षता तिथे घालेलं होतं हा. आणि ठेवा. हा उत्तर पूजा करून ठेवायचं सर्व भरून घ्यायचं हा कसं म्हणजे सगळं बाजी बाजी अजून एक येतं. वळी ते बालकून पेरला लसून सध्याला आणि इनोळात बसून घ्या. घ्या तुम्ही. काय कर तुम्ही या नाव घ्यायला आता. काय घेऊ बोलचाल लवकर त्यांना घ्या. जायचं सांगा मला तिकडे अहमदाबादला. तुम्ही चांगलं नाव घ्या नाही, नाही, सांगा ना. 100%. औदुंबराच्या औदुंबराच्या छायेखाली छायेखाली दत्तांची सावली सावली प्रियश्रावांचं नाव घेते यांना जन्म देणारी धन्य ती माऊली. जन्म देणारी ती धन्य ती माऊली. आधी नाव घ्या मग गाठ सोडा. शंकराच्या पिंडीवर बेल वाहते. शंकराच्या पिंडीवर बेलाचे पान वाहते. कुणाचं नाव घेते सगळ्यांचं मान ठेवून. पूजा संपली आहे आमची संपन्न झाली आहे. अर्चना आली शारदा आली स्वप्नाली एवढ्या लांबून 1 किलोमीटर आमची गाठ सोडायला आलेली आणि फुल भारी नाव घेतलं आहे तिने. मी तुझ्यामुळे कन्फ्यूज. चला आता पुरणपोळी. तर गाईज झाली आहे पूजा. सगळं आवरलेलं आहे. इकडे सगळं साफ क्लीन केलंय बघा. सगळं आवरलं आहे. ते गालीचा लावलेला आहे आणि आता मला भात बनवायचा आहे. आणि वाजलेत किती तुम्हाला दाखवते थांबा. बघा 11:15 वाजून गेलेत. ही सुरेखाबाईला प्रॉब्लेम झाला म्हणून ही एक आली. तिने मला आता भांडी ही घासून दिली आहेत. आता भांडी लावेन. बघितलं तुम्ही सकाळी लवकर उठून हा स्वयंपाक केलेला होता. नशीब 11:15 झाले. आता मला फक्त हे करायचं काय भात घालायचं. स्वप्नाली आलेली होती कुणाल भाऊंसोबत. तिने प्रसादाचा जो हे आहे शिरा तो बनवला कुणाल भाऊंनी आणि मग ती पण गेली कारण तिलाही घरी काम होतं. ती लवकर आलेली होती असं आहे. तर
तुम्हाला बोललेली ना, सगळ्यांना घरी कामं असतात, पण आपण आपलं केलेलं असेल तर पटापट पटापट होतं. बघा पूजेला बसली, एवढा 2-3 तास गेला पूजेला आणि वाजले किती बघा, 9 वाजता पूजा चालू झालेली, 11 सव्वा 11 झाले. सो आता चला हात घालून